दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर नाशिक पुणे महामार्गावर तुफान गर्दीला उधळत आम्ही आमच्या गावाला गेलो. गावाला गेल्यावर बघितलं तिथे लिंबोणीच्या झाडाला तुला अजून कसं कोणी विचारलं नाही का तू आमचीच वाट बघत होतास दिवाळीला येताल म्हणून. लिंबोणीच्या झाडाला म्हटलं चल तुला काढून घेतो, एका बादलीमध्ये ठेवतो. दिवाळीचे फटाके फोडून पाहावं म्हटलं तर 1000 चिल्लर कशी वाजते, तर ती पण बिचारी वैतागली होती वाटतं कामाला. त्याच्यामुळे वाजली आणि शांत होऊन गेली. आता गावाकडे गेलंय म्हटल्यावर सुट्टीमध्ये साईबाबाला जाण्याचा प्लॅन ठरला. तेवढ्यात गाडीत 3-4 जण येऊन बसले. शिर्डीला जाऊन बघितलं, साईबाबा कुठे दिसेना. तर एकाने सांगितलं ते बघ साईबाबा कमळाला पाणी घालत होते. एवढ्या गर्दीतून शिरडून दर्शन घेऊन निघालो. तर तेवढ्यात 2-4 फोटो काढावं म्हटलं. तसं कसं आल्यासारखं वाटेल. द्वारकामाई फिरलो, प्रसाद घेतला आणि त्यानंतर निघालो संस्थांच्या जेवणाला ताव मारायला. संस्थांचं जेवण तसं छान. बऱ्याच दिवसातनं संस्थांचं जेवणावर ताव मारला. येताना पेरूच्या बागेतनं पेरू घेतले आणि घरी निघून आलो.